सुस्वागतम. श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालय शताब्दीपूर्ती सोहळ्याअंतर्गत स्मरणिका प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, रसिक प्रेक्षक आणि चोखंदळ वाचकांचं मी स्वामिनी मसूरकर हार्दिक स्वागत करते. आज धनत्रयोदशी, दीपावली अगदी उंबरठ्यावर आहे. या प्रकाशाच्या उत्सवाची सुरुवात आपण शताब्दीपूर्ती सोहळ्याने करत आहोत. हा खरंच एक सुखद योगायोग आहे. 100 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करणारं आपलं श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालय मराठी वाचकांच्या ग्रंथप्रेमाची साक्ष आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. लोकमान्य सेवा संघ ही पार्ल्यातील 100 ओलांडलेली एक चिरतरुण संस्था आणि आपलं ग्रंथालय या संस्थेचाच एक अविभाज्य भाग. या ग्रंथालयाविषयी अगदी थोडक्यात सांगते. श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालयाची स्थापना 1925 साली झाली. 3000 पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या आपल्या ग्रंथालयात मराठी, इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी भाषेची 80,000पेक्षा जास्त पुस्तकं आणि ग्रंथ आहेत. आपल्या ग्रंथालयाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथालयात मुक्तद्वार पद्धत आहे. सभासदांना हवं असलेलं पुस्तक ते स्वतः घेऊ शकतात. आपल्या ग्रंथालयाला उत्कृष्ट ग्रंथालयाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. सभासदांची सोय आणि काळाची गरज ओळखून आपलं ग्रंथालय पूर्ण दिवस म्हणजे सकाळी 8 ते सायंकाळी 7:30 पर्यंत खुलं असतं. ग्रंथालयाचं संगणकीकरण झालेलं असून ते पूर्णपणे वातानुकूलित आहे. लहान मुलांसाठी असलेल्या विभागात म्हणजेच बालविभागात मराठी आणि इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम पुस्तकांचा जणू खजिनाच आहे. अभिमानाने सांगावंसं वाटतं की या बालविभागातील पुस्तकांचा वापर ही मुलं खूप चांगल्या प्रकारे करतात. लहान मुलांचं वाचन कमी होत चाललं आहे या प्रचलित समजुतीला छेद देणारी अनेक लहान मुलं आम्हाला या ग्रंथालयात दिसतात. दिवसाला एक पुस्तक वाचणारी, प्रोजेक्टसाठी इथे बसून नोट्स काढणारी मुलं आम्ही पाहतो. आपल्या वाचनालयाचा सभासदांच्या एकाच घरातील 4 पिढ्यांनी लाभ घेतलेला आहे. हे ऐकलं ना की खरंच खूप छान वाटतं. टाळ्या वाजवू शकता. आपल्या ग्रंथालयातर्फे पुस्तकांच्या देवघेवीबरोबरच लेखक तुमच्या भेटीला, मॅजेस्टिक गप्पा, लोकमान्य गप्पा, विविध विषयांवरील चर्चा, परिसंवाद असे कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातात. ग्रंथालयाची परंपरा शतकोत्तर अधिक वेगाने पुढे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल. मी आपल्या तिन्ही प्रमुख पाहुण्यांना तसेच आमच्या ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे आणि सर्व माध्यमांना विनंती करते की कृपया त्यांनी दीपप्रज्वलनासाठी जावं. समाजामध्ये ज्ञानाचे दीप तेवत राहणं अत्यंत आवश्यक असतं आणि यात ग्रंथालयाचा मोठा वाटा असतो यात शंकाच नाही. दीपप्रज्वलन झालेलं आहे. यानंतर ईशस्तवन सादर करतील संपदा बापट. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधी कन्यके विद्याधरी, वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या
हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा, तुझिया कृपेचे चांदणे नितवर्षू दे अमुच्या शिरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली, संगीत जन्माये नवे जडता मतीची भंगली. उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंजिरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. धन्यवाद संपदा. आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री गुरु ठाकूर यांची मी आता ओळख करून देते. खरं तर मराठी साहित्याच्या क्षेत्रात श्री गुरु ठाकूर यांचं नाव इतकं मोठं आहे की इथे उपस्थित सर्व रसिक वाचकांना ते परिचित आहेतच. बरं, त्याआधी मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी कृपया वर यायचं आहे व्यासपीठावर. म्हणजे मी ओळख करून देताना ते व्यक्तिमत्व आपल्या समोर असेल. श्री गुरु ठाकूर यांची खरं तर ओळख करून देण्याची गरज नाहीच आहे, कारण त्यांचं नाव इतकं मोठं आहे मराठी साहित्याच्या क्षेत्रात की इथे उपस्थित सर्व रसिक वाचकांना ते परिचित आहेत. सरांच्या सर्वच कविता आपल्या सगळ्यांनाच आवडतात, पण एक शिक्षिका म्हणून मला त्यांची अत्यंत भावलेली कविता म्हणजे असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अस्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये पूर्ण करा आयुष्याला द्यावे उत्तर. आमच्या पार्लेटियक विद्यालयाच्या भाषा दालनात एका भिंतीवर मोठ्या अक्षरात सरांची ही कविता लावलेली आहे आणि जी आम्हा सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना खूपच प्रेरणादायी वाटते. सरांविषयी अगदी थोडक्यात, गीतकार, नाटककार, चित्रकार, पटकथा, संवाद लेखक, अभिनेता, कवी असं बहुआयामी व्यक्तिमत्व गुरु ठाकूर यांना लाभलं आहे. अगबाई अरेच्चा, नारभाची वाडी, नटरंग, मी काशीनाथ घाणेकर पासून ते अलीकडच्या दशावतारपर्यंत अनेक चित्रपटांकरता पटकथा, संवाद आणि लेखन सरांनी केलं आहे. मन उधाण वाऱ्याचे, खेळ मांडला, वाजले की बारा, अप्सरा आली, चंद्रा या अत्यंत गाजलेल्या गाण्यांपासून अगदी माऊली माऊली, देवाक काळजी रे, बहरला मधुमास ते दशावतारमधील रंगपूजापर्यंत जवळपास 150पेक्षा अधिक चित्रपटांकरता सरांनी गीतलेखन केलेलं आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट नाटककार पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार, शांताबाई शेळके पुरस्कार, आरती प्रभू सन्मान,
राजा परांजपे सन्मान तसंच तब्बल 3 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड्ससारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या असे जगावे जी कविता मी आत्ता थोडीशी म्हटली त्या कवितेचा इयत्ता 7वीच्या बालभारतीमध्ये तर तू बुद्धी दे या प्रार्थनेचा इंग्रजी माध्यमाच्या 10वी बालभारती तसंच गोवा राज्य शासनाच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. मी लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष श्री मुकुंद चितळे यांना विनंती करते की त्यांनी श्री गुरु ठाकूर यांचा सन्मान करावा. हो सांगते. शाल, श्रीफळ, फळपरडी, पसायदान फ्रेम आणि श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालयाचे आजीव सभासदत्व देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद चितळे सर. सर्वार्थाने मोठं असलेल्या सरांचं मनही किती मोठं आहे याची एक झलक आज आम्हाला पाहायला मिळाली. आज प्रमुख पाहुणे म्हणून सरांना बोलवल्यावर आपण जे मानधन थोडंसं सरांना देणार होतो त्या मानधनाची रक्कम सरांनी ग्रंथालयाला पुस्तक भेट देण्यासाठी म्हणून दिलेली आहे. यानंतरचे आपले विशेष निमंत्रित श्री अशोक गाडेकर सर. श्री अशोक गाडेकर सर यांचा परिचय करून देताना खरंच खूप आनंद होतो आहे. मौजे रहीमपूर जिल्हा अहमदनगर येथील गाडेकर सरांनी लहान मोठ्या अनेक अडचणींना तोंड देत शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण घेत असतानाच पंचवटी सार्वजनिक वाचनालयात ग्रंथपाल म्हणून कामही केलं. त्यांचं सामाजिक क्षेत्रातील काम पाहून केंद्र शासनानं त्यांना जिल्हा युवा पुरस्कारानं सन्मानित केलं. 1994-95 विचारकण नावाचं नियतकालिकही त्यांनी सुरू केलं आणि याचं उद्घाटन कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या हस्ते झालं होतं. पंचवटी वाचनालयाकडून आदर्श ग्रंथपाल तसंच महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान यांच्याकडून उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून त्यांना गौरवण्यात आलं आहे. योगा या विषयावर सरांनी विपुल लेखन केलं असून योग शिक्षक म्हणून 4500 नागरिकांना योगाचं शिक्षण दिलं आहे. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात किशोर सुधारालयातील बंदीजनांचा सुद्धा समावेश होता. महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होऊन 1995 महाराष्ट्र शासनाच्या सेवेत दाखल होत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय मुंबई येथे तांत्रिक सहाय्यक म्हणून सरांची नियुक्ती झाली. शासन सेवेत प्रथम नियुक्ती असताना देखील कामातील कार्यक्षमता आणि कार्यतत्परता पाहून अवघ्या 10 महिन्यातच त्यांना ग्रंथालय संचालनालय मुंबई येथे राज्य ग्रंथालय निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली. डिसेंबर 2023 पासून राज्याचे ग्रंथालय संचालक या उच्च पदाची जबाबदारी शासनाने दिल्यापासून त्यांनी धडाडीने कामाला सुरुवात करून ग्रंथालय चळवळीतील अनेक मार्गी लावली आहेत. श्री गाडेकर सर सध्या महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय संचालक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत असून सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथालय संचालनालय यांच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी तसंच गतिमान प्रशासनासाठी कामं करीत आहेत. मी लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष श्री मुकुंद चितळे यांना विनंती करते की त्यांनी अशोक गाडेकर सरांचा सन्मान करावा. शाल, श्रीफळ, फळपरडी, पसायदान फ्रेम असं या सन्मानाचं स्वरूप आहे.
आजचे दुसरे विशेष निमंत्रित आहेत संजय बनसोड सर. हे जिल्हा ग्रंथालय अधिकार मुंबई उपनगर या पदावर कार्यरत आहेत. गेली 24 वर्ष ते शासन सेवेत रुजू आहेत. त्यांना अनेक वर्ष आध्यात्मिक चळवळीत काम करण्याचा सुद्धा अनुभव आहे. ग्रंथालय चळवळ मजबूत करण्यासाठी प्रॅक्टिकल वर्कशॉपच्या माध्यमातून जवळजवळ 31 कार्यशाळा त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात घेतलेल्या आहेत. मुलुंड येथे त्यांनी आधुनिक डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. काळाची पावलं ओळखून त्यानुसार बदल घडवण्याचा हा प्रयत्न खरंच स्तुत्य आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत खेळीमेळीच्या वातावरणात ग्रंथालय पुढे नेण्याचा प्रयत्न सर नेहमीच करत असतात. आता मी ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट यांना विनंती करते की त्यांनी संजय बनसोड सरांचा सन्मान करावा. शाल, श्रीफळ आणि फरपरडी तसंच पसायदान फ्रेम देऊन हा सन्मान केला जात आहे. आता स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न होईल. स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्यासाठी श्री अतुल गोखले, प्रीती पटवर्धन, दीपक घैसास सर, सुनील मोने सर, उदय तारदाळकर, शीला बारपांडे आणि मेधा लिमये या ग्रंथालयाच्या कार्यवाह यांनी सुद्धा कृपया मंचावर यावं. स्मरणिकेचं प्रकाशन झालं आहे. एक प्रत तुम्ही घेऊ शकता. अत्यंत आकर्षक अशी स्मरणिका ही दिसते आहे. आपल्या स्मरणिकेत 100 वर्षांची यशस्वी वाटचाल संकलित केलेली असून अभ्यासू वाचक, लेखक, सभासद यांचे लेख तसंच सभासदांच्या हृदय आठवणी देखील संकलित केलेल्या आहेत. काव्यस्पर्धा या अभिनव उपक्रमातील पारितोषिक पात्र कवितासुद्धा या स्मरणिकेमध्ये आहेत. स्मरणिकेची प्रत मिळण्यासाठी काही वाचकांनी आगाऊ नोंदणी केली आहे. अर्थातच ती प्रत त्यांना मिळणार आहे. पण इथे उपस्थित असलेल्यांपैकी कोणाला ती हवी असेल तर या स्मरणिकेची 150 रुपये किंमत आणि GST 27 रुपये अशी एकूण 177 रुपये अशी या स्मरणिकेची किंमत आहे. आणि तुम्हाला ही स्मरणिका कार्यक्रम संपल्यावर मिळू शकेल. रोख रक्कम किंवा QR कोड स्कॅन करूनही तुम्ही घेऊ शकता. आता कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. दिवाळी म्हटली की सोनं चांदी याची खरेदी आलीच. आणि ही खरेदी करण्यासाठी पार्लेकरांसाठी विश्वसनीय नाव म्हणजे मुसळुणकर ज्वेलर्स. स्मरणिकेला आर्थिक सहाय्य आणि गेली अनेक वर्ष दिवाळी अंक योजनेचे शुभेच्छुक असणारे श्री सुहास मुसळुणकर यांचा सन्मान करण्याची विनंती मी श्री गुरु ठाकूर सरांना करते. श्री सुहास मुसळुणकर. बरं, तर बहुतेक दुकानात खूप गर्दी असेल आज खरेदीसाठी, तर त्यामुळे आपण त्यांची भेटवस्तू त्यांच्यापर्यंत पोचवूयात आणि कार्यक्रम पुढे नेऊयात. ग्रंथालयाचे वाचक ग्रंथालयाला जीवन ऊर्जा पुरवणारे स्रोत असतात. प्रत्येकच वाचक ग्रंथालयासाठी महत्त्वाचा असतो.
या सर्व सदस्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण 3 सर्वोत्तम वाचकांची निवड केली आहे. यातील 2 वाचक प्रौढ विभागातील आणि 1 बाल विभागातील आहे. मी श्री गुरु ठाकूर यांना विनंती करते की त्यांनी प्रौढ विभागातील जीवन गौरव पुरस्कार प्रदान करावा. या सरांना विनंती आहे की हा पुरस्कार त्यांनी खाली नेऊन द्यावा, कारण या पुरस्काराच्या मानकरी आहेत श्रीमती सरला पुरंदरे. आणि मी मगाशीच असं ऐकलं की 90पेक्षा जास्त वय असलेल्या ह्या आपल्या सभासद आहेत. जीवन गौरव पुरस्काराने 54 वर्ष आपल्या ग्रंथालयाच्या त्या सभासद आहेत आणि जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यांना जे मानपत्र दिलं आहे त्याच्यावरचा मजकूर असा आहे: श्रीमती सरला पुरंदरे यांस सप्रेम नमस्कार. वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या आपण 53 वर्ष सभासद आहात. आपले नियमित, विपुल आणि वैविध्यपूर्ण वाचन कौतुकास पात्र आहे. त्यामुळे सन 2025 या ग्रंथालयाच्या शतसंवत्सरिक वर्षाच्या सर्वोत्तम वाचक जीवन गौरव पुरस्कार आपल्यास प्रदान करण्यात येत आहे. श्री गाडेकर सर यांना विनंती आहे की त्यांनी प्रौढ विभागातील उत्कृष्ट वाचक पुरस्कार प्रदान करावा. पुरस्काराचे मानकरी आहेत श्री उदय साठे. यांना जो पुरस्कार आपण प्रदान केला आहे त्याच्यावरचे शब्दांकन असं आहे: वाचन संस्कृतीचं संवर्धन करण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालयाचे आपण 5 वर्ष सभासद आहात. आपले नियमित, विपुल आणि वैविध्यपूर्ण वाचन कौतुकास पात्र आहे. त्यामुळे सन 2025च्या ग्रंथालयाच्या शतसंवत्सरिक वर्षाच्या सर्वोत्तम वाचक पुरस्कार प्रौढ विभाग आपणास प्रदान करण्यात येत आहे. आपल्या वाचन प्रेमाला ही मानाची पावती देऊन आपलं वाचन अधिकाधिक जोमाने पुढे सुरू राहावं ही सदिच्छा आम्ही व्यक्त करतो. श्री बनसोड सरांना विनंती आहे की त्यांनी उत्कृष्ट बालवाचकास पुरस्कार प्रदान करावा. पुरस्काराची मानकरी आहे कुमारी गौरांगी जाधव. गौरांगीचं वैशिष्ट्य म्हणजे या एवढ्या छोट्याशा मुलीची 2 पुस्तकं आजवर प्रकाशित झालेली आहेत. 4थीत असताना तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं आणि दुसरं पुस्तक 5वीत असताना प्रकाशित झालेलं आहे. गौरांगीच्या प्रशस्तीपत्रकावर आपण लिहिलं आहे: वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या श्री वा फाटक ग्रंथसंग्रहाच्या बालविभागाची तू 9 वर्ष सभासद आहेस. म्हणजे तिचं वय बघता 9 वर्ष, म्हणजे किती लहान असताना तिने सभासदत्व घेतलं असेल. बालवयात असलेली तुझी वाचनाची आवड आणि नियमित, विपुल आणि वैविध्यपूर्ण वाचन कौतुकास पात्र आहे. त्यामुळे सन 2025 या ग्रंथालयाच्या शतसंवत्सरिक वर्षाच्या सर्वोत्तम वाचक पुरस्कार बालविभाग तुला प्रदान करण्यात येत आहे. तुझ्या वाचन प्रेमाचं कौतुक करून तुझं वाचन अधिकाधिक जोमानं पुढे सुरू राहावं ही सदिच्छा आम्ही व्यक्त करतो. आता मी श्री गुरु ठाकूर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि रसिक हो, आज रसिक हो म्हणण्यापेक्षा वाचक हो हा शब्द जास्त योग्य ठरेल. आजचा दिवस माझ्यासाठी खूप भाग्यवान स्वतःला किंवा भाग्ययोग जसं म्हणतात तसा वाटतो आहे, कारण मी स्वतःला पुस्तकांच्या सावलीत वाढलेला माणूस असं नेहमी म्हणतो. याचं कारण मी लहानपणी अबोल होतो, माझे मित्र नव्हते, म्हणजे मी कधी खेळायला गेलो नाही, मी सतत 24 तास पुस्तकांमध्ये रमलेला असायचो. म्हणजे तेव्हा आता दिवाळीचे दिवस आहेत तशी आठवण आहे की म्हणजे आई कोणाकडे मावशीकडे करंजा करायला
शंकरपाळ्या करायला वगैरे असं जातात. मला सोबत घेऊन जायची. त्या मावशी विचारायचं की हा राहील ना का एवढा वेळ. तर आई म्हणायची तुमच्याकडे पुस्तकं आहेत का. काहीच नाही तर एखादा रद्दीचा कोपरा असेल ना तर हो म्हटलं की तो तिथे कितीही तास राहू शकतो. आपण यातला विनोदाचा भाग सोडला तर मी जो काही घडलो किंवा आत्ता यांनी माझी जी ओळख करून देताना जी यादी ऐकवली त्या सगळ्या यादीमागे फक्त पुस्तकं आहेत, कारण मला घडवलंच पुस्तकांनी. त्यामुळे मगाशी इथे जेव्हा मी आलो तेव्हा मला म्हणजे एखाद्या वनराईत शिरतो किंवा देवराई म्हणतात ना तसं झालं. ते म्हणाले की मी थोडा लवकर आलो होतो वेळेच्या आधी. तुम्ही कारण हायवे जॅम असेल 1 तास 10 मिनटं दाखवत होतो म्हणून लवकर निघालो आणि 40 मिनटात इथे पोचलो. त्यामुळे 4 वाजता मी आणि कोणीच आलं नव्हतं. तर मी त्यांना म्हटलं मला वरती जर तुम्ही सोडाल त्या वाचनालयात तर मी कितीही तास बसू शकतो, कधीही तुमचा कार्यक्रम सुरू होते. आणि तो तिथे गेल्यावर मगाशी मला असं वाटलं की म्हणजे अलिबाबाला त्या गुहेत गेल्यावर जे फिलिंग आलं असेल की 80,000 पुस्तकं आहेत. तर तिथे मला गेल्यावर वाटलं की अरे इथे याने बोलवूच नाही, मला काही तास थांबता यावं. आणि अलिबाबाला बाहेर जाताना असं वाटलं ना की आता एकदा आलो आहे परत यायची काय संधी. तर मगाशी मला त्यांनी तो मंत्र दिला, तिळा तिळा दार उघड नावाचं एक मेंबरशिप कार्ड, की आता मी कधीही इथे येऊ शकतो आणि वाचू शकतो. मला असं वाटतं की कुठलंही ग्रंथालय किंवा कुठलीही वास्तू 100 वर्ष हा खूप मोठा कालखंड आहे. आणि जेव्हा अशी संस्था उभी राहते की ज्यात काही प्रॉफिट नाही आहे, म्हणजे ती 100 वर्ष चालवणं म्हणजे मला वाटतं की आजचा दिवस त्या सर्व माणसांची आठवण करण्यासाठी किंवा त्या सगळ्यांचं स्मरण किंवा त्यांचे आभार मानण्यासाठी की या 100 वर्षात ज्या ज्या माणसांनी या संस्थेसाठी काही ना काही केलं असेल. म्हणजे काय होतं की बी लावतो एक माणूस, तो थोरच असतो की जे जे आपणच ठावे इतरांचं शिकवावे वगैरे ह्या थॉटने की एक ग्रंथालय सुरू करू आणि विचार देऊ समाजाला, समाज घडवू. पण मला असं वाटतं की पुस्तकं माणसं घडवतात, पण ती योग्य पुस्तकं योग्य माणसांपर्यंत पोचवण्यासाठी त्या पुस्तकांच्या मागे काही माणसं लागतात आणि ती वाचनालय उभी करतात. तर मला वाटतं की हे वाचनालय त्यांनी उभं केलं. पण इतकी वर्ष म्हणजे 100 वर्ष ते पुस्तकं त्या प्रकारे त्या लोकांपर्यंत जाण्यासाठी ज्या ज्या माणसांनी मेहनत केली. मला माहिती आहे की माझ्या घरात जवळजवळ आत्ता 4-4.5ची पुस्तकं आहेत. म्हणजे आई मला दरवेळी सांगते की कुठे गेल्यावर यावेळेस पुस्तक घेऊन आलास तर खबरदार, कारण मी अनेक याला मला पाहुणा म्हणून बोलवतात आणि ते मला काही गिफ्ट देतात आणि मी स्वतः काही विकत घेतो. त्यामुळे पुस्तक सांभाळणं ही काय तारेवरची कसरत आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट. आणि कुठलंही बीज लावलं तरी लगेच त्याचा 100 वर्षाचा वृक्ष होत नाही. तर बी लावणारा एक माणूस असतो तो, पण त्यानंतर जे खतपाणी घालावं लागतं ते खूप महत्त्वाचं असतं. कारण अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल आपल्याकडे वृक्षारोपण होतात आणि 5-6 दिवसानंतर झाड जातं आणि त्या खड्ड्यात पडून काही माणसं जखमी होतात. तर तसं पुस्तकांच्या बाबतीत नाही होत. मी आत्ता काही एका गावात गेलो, मी त्याचं नाव सांगत नाही, तिथे एक वाचनालय होतं आणि तिथे काही पुस्तकांसाठी मी गेलो होतो. तिथे पुस्तक नव्हतं, एक माणूस बसून होता आणि ओस जुनी पुस्तकं आणि धूळ खात होते. तो म्हणाला की अमुक पुस्तक नवीन पुस्तकं नाहीत का. तो म्हणून सभासद नाही भेटत हो, असं तो मला म्हणाला. तर मला असं वाटतं की ही संस्था चालायला सगळ्यात मोठा प्राणवायू पुस्तकासाठी असतो, तो सभासद आणि वाचक असतो. जोपर्यंत तो प्राणवायू मिळत राहतो तोपर्यंत त्या संस्था चालत राहतात. की या सुरुवातीच्या वर्षामध्ये हे लहान रोपटं असताना ज्या ज्या माणसांनी तो प्रयत्न केला असेल, ज्या ज्या लोकांच्या हातातून ती पुस्तकं गेली असतील आणि पुस्तकं सांभाळली गेली असतील. कारण पुस्तक, जुनं पुस्तक विशेषतः हे एखाद्या म्हाताऱ्या माणसासारखं असतं. मग त्याला बरंच सांगायचं असतं, पण त्याची इच्छा असते कोणीतरी आपल्याला हातात घ्यावं. आणि आता गेल्या काही वर्षात पुस्तकांपासून माणसं इतकी लांब जात चालली आहेत की मग त्या पुस्तकाला हाताळणं कठीण असतं. मला नेहमी लायब्ररियन आणि तिथली माणसं एखाद्या वृद्धाश्रमातल्या त्या परिचारिकेसारखे वाटतात, कारण ती त्यांना सांभाळतात. जुनं पुस्तक तुम्ही हातात घेता ते मोडतं, त्याच्या कडा हे होतात. आणि आत्ता मी खाली होतो तेव्हा मला वाटतं की इतकी जुनी पुस्तकं आहेत, त्यांची पानं तांबूस झाली आहेत, ते पान फोल्ड केलं तर मोडेल अशा अवस्थेत आहे. तर ती वाचकांकडून आल्यावर पुन्हा त्यांचा जोपासना करणं, तर ही जी 100 वर्षात ज्या ज्या माणसांनी ती केलं असेल त्या सगळ्या माणसांचे ऋण मानण्याचा आजचा दिवस आहे. याशिवाय अनेकांनी त्यांना वर्गणी दिली असेल, ज्याच्या आधारावर ही संस्था उभी राहिली असेल किंवा नवीन पुस्तकांची खरेदी, ती सगळी माणसं. आणि त्याहून मला खाली आल्यावर कळलं की इथे अनेक मंडळी मोठी येऊन गेले आहेत. म्हणजे पुलं तर आहेतच, पण बरीच माणसं, कित्येकाने PhDसाठी इथे तासनतास घालवले असतील किंवा कित्येक जण इथे शिकले असतील,
काही जणांनी मनोरंजन म्हणून पुस्तकं वाचली, पण त्या वास्तूमध्ये 100 वर्षात किती लोकांचे पदस्पर्श झाले असतील, त्या पुस्तकांना किती जणांचे हात लागले असतील. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की जुनं पुस्तक हाताळणं हा एक वेगळा आनंद असतो नवीन पुस्तकापेक्षा, कारण ते पुस्तकात लेखकाने काहीतरी सांगितलेलं असतं, पण त्या पुस्तकाला लागलेल्या स्पर्शातून ते पुस्तक तुम्हाला आणखीन काहीतरी सांगू इच्छितं. तर मला वाटतं की म्हणून वाचनालयात जाऊन पुस्तकं वाचावी नेहमी, कारण तुमच्या आता माझ्याकडे 4.5ची पुस्तकं आहेत, पण आई म्हणते तू वाचून झालंस, आता ह्याचं करणार काय. कोणाला तरी देर येते, तिचा तो थॉट करेक्ट असतो, पण आता काय झालं की पुस्तक कुणाला द्यावं हे पण दुर्मिळ झालं. म्हणजे पूर्वी मी पुस्तकं आणून ठेवल्यावरती ती लपवून ठेवायचो, कारण लोक ती घेऊन जायचे आणि पुन्हा द्यायचे नाहीत. आत्ता असं झालं आहे की मी आईला म्हणतो मी पुस्तक चोराच्या शोधात आहे. एकतरी कोणीतरी आलं आणि एखादं पुस्तक चोरून नेईल. पण माझ्यासमोर असे लायब्ररी असताना माझ्याकडे आलेले असंख्य पाहुणे मित्र कोणी त्या पुस्तकांकडे बघत नाही. त्यामुळे वाचन हरवत चाललं, ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. त्यामुळे इथे जेव्हा इतके मेंबर आहेत आणि वाचणारी लोकं आहेत हे कळल्यावर मला भरून आलं, आणि त्या वास्तूत काहीतरी जादू आहे असं मला वाटलं. मगाशी मी रमलोच होतो, पण यापुढे पुन्हाही येईन, कारण मला तो त्यांनी मंत्र दिलेला आहे. मला असं वाटतं की एक छोटीशी कविता मी त्यावर लिहिली. मगाशी बसल्या बसल्या मला एक थोडंसं काही सुचलं, तर बऱ्याच जणांनी मी खाली जेव्हा प्रतिक्रिया लिहित होतं, कोणीतरी म्हणालं की तुमच्याकडून भाषणापेक्षा कविता ऐकायची इच्छा आहे म्हणून. तर ती मी त्यांची इच्छा नेमकी थोड्या वेळात लिहिलं आहे. ती अशी आहे की मला नव्या कोऱ्या पुस्तकांपेक्षाही जास्त भुरळ पाडतात ग्रंथालयाच्या कपाटात समाधिस्थ योग्यासारख्या आविर्भावात तटस्थपणे बसलेली जुनी पुस्तके. त्यांच्याकडे असतं बरंच काही सांगण्यासारखं त्या पुस्तकाच्या लेखकाने सांगितलेल्या मजकुराच्या व्यतिरिक्त देखील. त्यांच्याकडे असतं बरंच काही सांगण्यासारखं त्या पुस्तकाच्या लेखकाने सांगितलेल्या मजकुराच्या व्यतिरिक्त देखील. फक्त ते वाचण्याची, पाहण्याची, ऐकण्याची संवेदनशीलता तुमच्यात असावी लागते. बिटवीन द लाईन्स वाचण्याचं कसब जसं एखाद्या अभिनेत्यात किंवा अभिनेत्रीत असावं तसं ते आत्मसात करूनच शिरावं लागतं तुम्हाला त्या प्राचीन पुस्तकांच्या कुशीत. आणि मग तुम्हाला कळत जातं की जुन्या पुस्तकांच्या गंधामागे असतात शेकडो स्पर्श लपलेले. तल्लीन होऊन वाचणाऱ्या असंख्य वाचकांचे उसासे, हुंकार, हुंदके आणि हसे असतात त्या पुस्तकाने जपलेले. अंधुक चाललेल्या शब्दामध्ये विरत चाललेल्या अस्पष्ट पानामागे असतात अनेक डोळे दडलेले. अंधुक झालेल्या शब्दांमध्ये विरत चाललेल्या अस्पष्ट पानामागे असतात अनेक डोळे दडलेले, आणि काही अधोरेखित वाक्यांवर कित्येकांचे असतात जीव जडलेले. आपल्यापैकी किती जणांना हे माहीत आहे? गेल्या कित्येक वर्षात ही शक्यता हळूहळू घसरत चालली आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे चिकटवून जगणारी आपली पिढी पुस्तकांना मात्र विसरत चालली आहे. पण त्यात पुस्तकांचं नुकसान नाही, आपलं आहे. कारण फांद्या आभाळाला टेकवण्याच्या नादात आपण स्वतःला आपल्या मुळांपासून कापलं आहे. पण अजून वेळ गेलेली नाही. वाळून जाण्याअगोदर झाड पूर्णतः पुस्तकांकडे जा. ते सुचवेल तुमच्यातली ओल जिवंत ठेवण्याचा एकतरी उपाय. त्याच्याकडे असतं सांगण्यासारखं बरंच काही त्या पुस्तकाच्या लेखकाने सांगितलेल्या मजकुराच्या व्यतिरिक्त देखील. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा आणि या संस्थेच्या सर्व माणसांचे आभार, कारण त्यांनी हा वटवृक्ष जपला आहे प्राचीन. आणि अर्थातच वाचकांचे सुद्धा, त्यांनी त्याला प्राणवायू देत राहिले आहे. तर हा प्राणवायू असाच देत जा. आता मी तुमच्यातला एक झालो आहे सभासद म्हणून. धन्यवाद.
धन्यवाद सर. गुरु ठाकूरांच्या उत्स्फूर्त कवितेने सभागृह वाटते सजलेले, गुरु ठाकूरांच्या उत्स्फूर्त कवितेने सभागृह वाटते सजलेले, तुमच्या मनापासून केलेल्या भाषणाने आम्ही सर्व आहोत भारावलेले. यानंतर मी श्री अशोक गाडेकर सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत सादर करावं. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. खरं तर ठाकूर सरांनंतर मी काय बोलावं हा खरा प्रश्न आहे. भाषणाचा जो क्रम आहे तो उलटा पाहिजे होता. अगोदर आमची भाषणं झाली असती, नंतर सरांचं झालं असतं तर हरकत नाही. लोकमान्य सेवा संघ पार्ले, श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालय, आज आपण शताब्दी दिवस साजरा करतो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सुपरिचित नाव आणि आपल्यातलेच असलेले नाटककार, गीतकार आदरणीय गुरु ठाकूर सर, या जिल्ह्याचे ग्रंथालय अधिकारी संजयजी बनसोड, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मुकुंद चितळे सर, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट सर, उपाध्यक्ष मोने सर, कार्याध्यक्ष तारदाळकर सर, या संस्थेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व वाचक बंधू आणि भगिनींनो, आजचा जो दिवस आहे हा जसा आपण म्हणतो सोन्याचा दिवस, सोन्याचा दिवस, ऐतिहासिक दिवस, मनाच्या कप्प्यामध्ये कुठंतरी तो दिवस साठवून ठेवावा असा हा दिवस आहे. 100री साजरी करणं, शतायू साजरी करणं सोपं नाही आहे. पूर्वीची माणसं शतायू स्वतः जगत होती. माणसाचं आयुष्य आता आपण आजींकडे पाहिलं, त्यांचं 90 वय आहे, म्हणजे आता शतायूकडे आलेले आहे. किती माणसं आता शतायू होत आहेत. तसं संस्थासुद्धा किती शतायू संस्था होत आहेत हा एक चिंतनाचा प्रश्न आहे. अनेक संस्था निघतात आणि 8-10 वर्ष मोठा प्रचार आणि प्रसार होतो, नंतर त्या काळाच्या पडद्याआड जातात. खूप संस्था पाहिल्या आम्ही. परंतु याला ग्रंथालय क्षेत्र हे अपवाद आहे. ग्रंथालय चळवळीची जर पार्श्वभूमी आपण पाहिली तर 1804 पासूनच्या संस्था आजही वाचन संस्कृतीसाठी दिवसेंदिवस काम करत आहेत. राज्यामध्ये आज 140 संस्था अशा आहेत की ज्यांनी शतायू पार केलेलं आहे आणि 175 पार केलेल्या आपल्याकडे 10 संस्था आहे. म्हणजे आपण जे म्हणतो वाचन संस्कृती कमी होत चालली, अजिबात नाही, थोडा फरक पडला आहे, पण कमी होत चालली या मताशी मी सहमत नाही आहे. माध्यम जरूर बदलले, मोबाईलवर पाहतो आपण, परंतु या वाचन संस्कृतीला, वाचन चळवळीला खूप मोठी अशी ऐतिहासिक परंपरा आहे. आणि त्यामध्ये आपलं हे विले पार्लेचं ग्रंथसंग्रहालय ही तर खरी भूमी साहित्यिकांची भूमी आहे, नामवंतांची भूमी आहे. खूप मोठी मोठी माणसं या नगरामध्ये राहत आहेत. मी आत्ता ग्रंथालयाला जेव्हा भेट दिली त्यावेळी पु ल देशपांडे यांचं मोठं सभागृह किंवा दालन पाहिलं, पुस्तकांचं दालन आहे, त्यांचे बरीच फोटो पाहिली. म्हणजे त्यांचे तर वडील पण ह्या ग्रंथालयामध्ये यायचे असं मला समजलं. म्हणजे किती ऐतिहासिक किंवा चांगली पार्श्वभूमी असलेलं हे ग्रंथालय आहे. पु ल देशपांडेंच्या बाबतीमध्ये माझा संबंध जो आला, जसा विवा शिरवाडकरांचा आला तसा आदरणीय पु ल देशपांडे सरांचा माझा संबंध प्रत्यक्षाने आला. परंतु मी ज्यावेळी बिलीप करत होतो, म्हणजे आमच्या ग्रंथालय शास्त्रामधली एक पदवी असते, ही पदवी घेत असताना ग्रंथसूची मी तयार करत होतो आणि ती मी पु ल देशपांडे यांची ग्रंथसूची बनवली होती आणि ती सूची मी त्यांना पाठवली आणि त्यांचं मला पत्र आलं की पहिला असा विद्यार्थी आहे की माझ्यावरती, माझ्या पुस्तकांवरती सूची केलेली आहे. आता ह्या घटनेला झाले 32 वर्ष.
म्हणजे तेव्हा मी त्यांच्यावरती सूची केली होती. म्हणून मला देशपांडे सरांची लगेच त्यानिमित्ताने आठवण झाली. आणि ह्या ग्रंथालयाची स्थापना 100 वर्ष होऊन सातत्यानं आज चालू आहे. याच्यामध्ये खूप मोठ्या व्यक्तींचा त्याग आहे. जेव्हा ग्रंथालय सुरू झालं असेल त्यावेळी त्यांच्याकडे 100-50 पुस्तकं, मी तर सहज आता त्या स्मरणिकेमध्ये पाहिलं, ज्यांच्या नावाने ग्रंथालय आहे त्यांच्या घरच्यांनी देणगी दिली म्हणून ते ग्रंथालय सुरू झालेलं आहे. म्हणजे बघा इतिहास कसा आहे. अतिशय छोटं स्वरूप असलेलं ग्रंथालय हळूहळू किती मोठं बहरत गेलं आहे, किती वाढलं आहे. आज किती सभासद आहे, किती वाचक आहे, किती मोठी मजली इमारत आहे. आपण AC मध्ये बसलेलो आहोत. एवढं सोपं नाही आहे. जसं एखादं झाड जगवणं सोपं नाही आहे, वाढवणं सोपं नाही आहे, तसं संस्था टिकवणंसुद्धा सोपं राहिलेलं नाही, अजिबात राहिलेलं नाही. परंतु 100रीपर्यंत साजरी करत असताना या ग्रंथालयाला शासनानं पुरस्कार दिला, सन्मानित केलं. त्याचबरोबर म्हणजे त्याही वेळेचा मला 98-99मध्ये या ग्रंथालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळालेला आहे. योगायोगानं मी निरीक्षक होतो मुंबईमध्ये, त्या कार्यक्रमाचा मी एक साक्षीदार आहे. आणि मागच्या वर्षी तुमच्या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल मंजिरी वैद्य यांना महाराष्ट्र शासनानं ग्रंथमित्र पुरस्कार देऊन सन्मानित केलं. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. आणि त्यावेळी राज्याचा संचालक म्हणून मला उपस्थित राहण्याचा योग आला. हे बघा, म्हणजे दुवे जे आहे, दुवा जे आहे, साखळी जी आहे, किती महत्त्वाची आहे. असं जे काम या ग्रंथालयाचं चालू आहे, असंच काम या ग्रंथालयाचं पुढं भविष्यामध्ये देखील चाललं पाहिजे. म्हणजे पुढची 100री साजरी करताना आपण कुणी नसू, परंतु नवीन जी कुणी पिढी येईल ती म्हणेल की असा एक शतायू ग्रंथालयाचा कार्यक्रम झाला होता, त्यावेळी मान्यवर मंडळी होती, उपस्थित वाचक होते, आपले फोटोही त्यावेळी सगळ्यांचे राहतील. आपलं म्हणजे आपण जरी पाहिलं नसेल तरी असंच काम ह्या संस्थेचं होत असतं. आणि वाचन संस्कृतीबद्दल मी थोडी माहिती अशी देईल की राज्यामध्ये आज 11,155 ग्रंथालय कार्यरत आहेत. त्या माध्यमातून फार ग्रामीण भागापर्यंत ग्रंथालय आहेत, शहरामध्ये ग्रंथालय आहेत. आणि वाचन संस्कृती वाढवण्याचं पवित्र काम ते करत आहेत. आणि याला पूरक म्हणून आम्ही म्हणजे आपण शासन दरवर्षी सहाय्यक अनुदान या ग्रंथालयांना देतं. त्याचबरोबर आपण दरवर्षी ग्रंथ उत्सव घेतो. ग्रंथांचा उत्सव आमच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत घेतो. त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहभाग मिळतो. आता जे आपण म्हणतो कोण वाचतंय, मागच्या वर्षी NBTचं साहित्य संमेलन झालं, म्हणजे पुस्तकांचं प्रदर्शन झालं. त्या ठिकाणी 40 कोटी रुपयाची पुस्तकं विकली गेली. आणि आपण असं म्हणतो युवक वाचत नाही, 25% युवकांनी तिथं पुस्तकं विकत घेऊन नेली, घरी पुस्तकं वाचायला नेली. म्हणजे युवकसुद्धा वाचतो आहे. म्हणजे कोण वाचतं आहे, वाचन संस्कृती संपली मी आताशी अजिबात माझा विश्वास नाही आहे. कारण मी स्वतः प्रॅक्टिकली ते पाहिलेलं आहे. आम्ही जेव्हा हे राज्यामध्ये ग्रंथोत्सव घेतो त्यावेळी तिथं गेल्यानंतर येणारे साहित्यिक, त्यांच्या गप्पा, त्यांचे विचार ऐकायलासुद्धा खूप मोठी गर्दी असते. आणि पुस्तकांचं जे प्रदर्शन भरलेलं असतं त्या पुस्तकाच्या प्रदर्शनाला लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांची गर्दी असते. आणि शासनाची जी काही प्रकाशनं येतात, म्हणजे मी तर असं मागच्या वर्षी जवळपास 7-8 ठिकाणी पाहिलं, 7-8 जिल्ह्यांमध्ये ट्रक भरून पुस्तकं आली आणि पिशवीमध्ये पुस्तकं नेली जाताना 2 दिवसानंतर. म्हणून वाचन संस्कृती वाढणार आहे, टिकणार आहे आणि ते आपल्या भविष्यामध्ये चालणार आहे. अजून एक फक्त मला दुर्मिळ पुस्तकांच्या बाबतीमध्ये, डिजिटायझेशनच्या बाबतीमध्ये थोडं सांगायचं आहे. शासनाच्या वतीनं आम्ही एशियाटिक सोसायटीला 10 कोटी रुपयाचं अर्थसहाय्य आपण दिलं होतं. त्यामधून आपण 31,000 पुस्तकं, दुर्मिळ पुस्तकांचं डिजिटायझेशन झालेलं आहे. आणि ही सर्व ग्रंथसंपदा तुम्हाला तुमच्या पार्ल्याच्या ग्रंथालयात पाहता येईल. ग्रंथ संजीवनी नावाचं जे पोर्टल आहे, हे पोर्टल आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्हाला द्यावं लागेल, म्हणजे शासनाला. आपण ते घेतलं आणि सर्व ग्रंथालयांना ते फ्री ऑफ चार्ज दिलेलं आहे, विनामूल्य, कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही. आणि पूर्वी हे अ वर्ग ग्रंथालयांना होतं, परंतु मी त्यांना आग्रह धरला की आमचं ड वर्गाचं ग्रंथालय ग्रामीण भागामध्ये आमच्या चांदा जे बांदा म्हणतो आपण तिथे आहे, तिथल्या वाचकाला ते पुस्तक आम्हाला पाहता आलं पाहिजे, ती सुविधा तुम्हाला दिली गेली पाहिजे. म्हणून आपण ह्या वर्षी ब वर्ग असेल, क वर्ग असेल, ड वर्ग असेल,
त्या ग्रंथालयांनासुद्धा ही सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत. म्हणजे तुम्ही आता ती पुस्तकं पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या या ग्रंथालयामध्ये जा आणि त्या ग्रंथसंजीवनी पोर्टलमध्ये ती तुम्ही दुर्मिळ पुस्तकं आहे, जुने वर्तमानपत्र आहे, कायद्याची जुनी पुस्तकं आहे, म्हणजे जो ज्ञानाचा खजिना तिथं तुम्हाला बसून जाऊन पाहायला लागत होता तो तुम्हाला इथे बसून सहज पद्धतीनं उपलब्ध आहे असं मला या निमित्तानं सांगायचं आहे. नंतर अजून एक आपल्या ग्रंथालय चळवळीमध्ये खूप मोठी घटना आता झाली की जी 19 वर्ष राज्य ग्रंथालय परिषद नव्हती, परंतु आपले सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि आपले ग्रंथालय प्रेमी आपल्याला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री लाभलेले आहेत. त्यांनी खूप मोठे आपले निर्णय जे घेतलेले आहेत त्यामधला हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला की राज्य ग्रंथालय परिषद ह्याच महिन्यामध्ये अस्तित्वात आलेली आहे. 19 वर्षामध्ये ह्या तुम्ही म्हणाल मग आम्हाला काय फायदा? नॅचरली आम्हाला काय फायदा? प्रत्येकाला वाटतं ना की एखादी घटना घडली तर माझा काय फायदा. तसं ह्या राज्य ग्रंथालय परिषदेमुळे ज्या ग्रंथालयांना शतायू ग्रंथालय पूर्ण होतील, 25 वर्ष पूर्ण होतील, 50 वर्ष पूर्ण होतील, 75 वर्ष पूर्ण होतील, अशा संस्थांना अनुदान मंजूर करण्याचा अधिकार त्या संस्थेला आहे. म्हणजे आपल्याला जे काही 100 वर्ष झालेलं आहे त्याचे अनुदान मंजूर करण्याचं काम त्या राज्य ग्रंथालय परिषदेला आहे. म्हणजे ते एक महत्त्वाचं काम या ठिकाणी झालेलं आहे. मला अजून या माध्यमातून एक सांगायचं आहे की आता सूत्रसंचालन खूप छान करतात मॅडम, मला आनंद वाटला. फक्त एक गोष्ट मला ती आवडली नाही. माझा एक थोडा स्वभाव जो आहे तो स्पष्ट वक्तेपणा आहे. म्हणजे ऑफिसच्या बाबतीमध्ये पण तोच आहे आणि बाहेर पण तोच आहे. त्याच्यामुळे मला बरेच लोक नावं पण ठेवतात, त्यांनी मला फरक पडत नाही. पण माझ्या मनात जे आहे ते सांगितल्याशिवाय मला ते राहत नाही. स्मरणिकेच्या बाबतीमध्ये जे काही शुल्क तुम्ही घेतायत 170, 75 आणि प्लस व्याट टॅट ते काहीच घेऊ नका. विनामूल्य द्या सगळ्यांना. मी अध्यक्ष आणि तुमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करीन की ते विनामूल्य द्या. त्याची भरपाई आम्ही देऊ तुम्हाला नंतर वेगळ्या रूपाने, पण ती विनामूल्य द्या. स्मरणिका आहे, आपल्या संस्थेचं काम आहे हे लोकांपर्यंत विनामूल्य गेलं पाहिजे. आणि याची PDF करून तुमचे जे काही ग्रुप असतील, ग्रंथालय, व्यवहार, प्रकाशक, साहित्यिक यांच्यापर्यंत जाऊ द्या. आणि आणखीन आपल्या या 100 झालेल्या ग्रंथालयाचा प्रचार आणि प्रसार त्या निमित्तानं व्हायला पाहिजे. म्हणून ही विनामूल्य द्या अशी मी तुम्हाला विनंती करेल. आणि याच्यातून तुम्हाला आम्ही वेगळं अनुदान देणार आहे. तुमचा जो काही खर्च झाला असेल त्याला वेगळं अनुदान आम्ही देणार आहे. अजून एक गोष्ट मला फक्त एक सांगायची आहे. आम्ही जो आता एक चांगला निर्णय अजून घेतलेला आहे. आपण म्हणतो मला पुस्तक वाचायचं हो, मला ग्रंथालयात जायला वेळ नाही आहे, इथं बसून मला कळेल का हो पुस्तक कुठं आहे, मिळेल, काही आहे का? शासनानं ती व्यवस्था केलेली आहे. आमचं वेबसाईट आहे डॉल महाराष्ट्र नावाची, म्हणजे बाहुली डॉल DOL डॉल महाराष्ट्र.gov.in. हे संकेतस्थळावर गेल्यानंतर ग्रंथशोध नावाचा विभाग आहे. आज त्या ग्रंथशोधला फक्त क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आवडणारा साहित्यिक, आवडणारं पुस्तक, आवडणारा प्रकाशक, आवडणारं वर्ष, आवडणारा विषय काहीही टाका, फक्त क्लिक करा. तुम्हाला ती सगळी माहिती 1 मिनिटाच्या आत येऊन जाईल. ती माहिती राज्यामध्ये आमच्याकडे आज 48 लाख पुस्तकं शासनाच्या ग्रंथालयांमध्ये आहे. त्यापैकी 40 लाख पुस्तकं तिथे आता आम्ही ती उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून जे रसिक वाचक आहे, ज्यांना खऱ्या अर्थानं इकडं तिकडे फिरावं लागणार, म्हणून तुम्ही ते फक्त क्लिक करा आणि ते पुस्तक कुठं उपलब्ध आहे हे सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे शासनाचं जर मुलुंडचं ग्रंथालय असेल, उपनगरचं किंवा नेरूळचं तुमचं ठाण्याचं असेल किंवा मुंबई उपनगराचं असेल तिथं उपलब्ध आहे, किंवा आमचं राज्याचं राज्य मध्यवर्ती ग्रंथालय तिथं आहे, तिथं उपलब्ध असलेली पुस्तकं तुम्हाला एका क्षणाच्या क्लिकवरती मिळू शकतील. आणि आता भविष्यामध्ये आमचा दुसरा प्रोजेक्ट असा आहे की जी काही शासनमान्य ग्रंथालय आहेत, म्हणजे जसं आपलं हे ग्रंथालय आहे 100 झालेलं, असे 11,155 ग्रंथालय राज्यामध्ये आहे, त्याचं आम्ही काम करतो. तर ह्या ग्रंथालयांमधले आधी अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग हा सुद्धा डाटा आपल्या राज्यामध्ये या ग्रंथालयामध्ये किती पुस्तकं आहे हो? 7 कोटी पुस्तकं आहे. ही 7 कोटी पुस्तकं आम्हाला टप्प्याटप्प्यानं भविष्यामध्ये ह्या आज्ञावलीमध्ये आणायची आहे. म्हणजे सगळ्यांना ही पुस्तकं आपल्याला सहजपणे उपलब्ध करून द्यायची आहे.
त्यानंतर तुम्ही म्हणता आता आपण डिजिटल याच्याकडे चाललो आहे, आता ईबुकचा जमाना आहे, म्हणून आपण आत्तापर्यंत इतिहासामध्ये अनेक कमी वेळा आमचा ग्रंथालय कायद्यामध्ये दुरुस्त्या झालेल्या आहेत. परंतु आपण ह्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जाणीवपूर्वक मंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन त्यामध्ये पहिल्यांदा बदल चांगले झालेले आहेत, अधिनियमात बदल. मग काय झालेले आहे, जसं आपलं पुस्तक आहे त्या प्रमाणामध्ये ईबुक असलं पाहिजे, ई संसाधने असले पाहिजे. हे नव्हतं त्याच्यामध्ये. नसल्यामुळे आपल्या सार्वजनिक ग्रंथालयांनाच हे खरेदी करता येत नव्हतं, किंवा सॉफ्टवेअर घेतलं एखाद्याने, या ग्रंथालयाने जे सॉफ्टवेअर घेतलं आहे ते जर नियमात नसेल, अधिनियमात नसेल, तो खर्च इनव्हॅलिड होतो, मग अमान्य होतो, तो खर्च करता येत नाही, किंवा आम्हाला शासन म्हणून आम्हालासुद्धा तो खर्च करता येत नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक ते शब्द आत्ता ह्यावर्षी टाकले गेलेले आहे. त्यामुळे आपल्या सर्व ग्रंथालयांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा हा होणार आहे. पुढेही कार्यक्रम आहे, मी एकदा बोलायला लागलो, खूप बोलतो, त्यामुळे आपला जास्त वेळ न घेता तुम्हाला पुढचाही कार्यक्रम ऐकायचा आहे. पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला, 100 झालेल्या ग्रंथालयाला मला भेट देण्याचा योग आला आणि या भेटीचे सर्वजण आपण साक्षीदार झालात. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि या ग्रंथालयाच्या भावी वाटचालीसाठी संपूर्ण शुभेच्छेसह या ग्रंथालयाला कोणतीही अडचण येऊ द्या. कधीही आमच्या तुम्हाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी खूप चांगले मिळालेले आहेत, त्यांच्याकडे गेला तर तुमचा प्रश्न सॉल्वच होईल, माझ्यापर्यंत यायचीच गरज नाही. आणि या विभागाचे जे सहाय्यक संचालक आहे पाटील म्हणून कोकम भवनराव सर, ते सुद्धा चांगले आहे. पण तिकडूनही तुम्हाला सोल्युशन नाही मिळालं, तुम्ही माझ्याकडे कधी या, तुमचं निश्चित माझ्याकडे स्वागत आहे. पुन्हा एकदा या संस्थेच्या वाटचालीमध्ये ज्यांचा खूप मोठा वाटा आहे, या सर्वांना मी नमन करतो, वंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गाडेकर सर. गाडेकर सरांनी शासनाच्या विविध योजना आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितल्या आणि त्यांनी प्रास्ताविक आवडलं असं सांगितलं आणि एक खटकलं असंही सांगितलं आणि नंतर पॉज घेतला आणि तो पॉज जेव्हा घेतला तेव्हा अक्षरशः माझे हातपाय थंडगार पडले होते. म्हणजे वर्गातल्या मुलाला काय होत असेल, तू उभा राहा रे असं सांगितल्यावर पुढे जेव्हा शिक्षक काही बोलत नाहीत थोडा वेळ, तेव्हा त्याचं काय होत असेल तो अनुभव मी आत्ता घेतला. आता आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे वळत आहोत. त्याआधी संजय बनसोड सरांना मी विनंती करते की त्यांनी स्वतःचं मनोगत इथे सादर करावं. खरं म्हणजे आत्ताच सरांनी सांगितलं आहे की क्रम जरा बदलला आहे. मान्यवरांनी बोलल्यानंतर सन्मान्य गुरु ठाकूर सर हे आताच बोलले, त्याच्यानंतर मान्य गाडेकर साहेब पण बोललेत आणि त्यांच्यानंतर मी बोलायचं जरा प्रश्नच आहे, पण एक करू शकतो आपण. सर्व आपण ग्रंथालयाचाच कार्यक्रम आहे आणि आपण सर्व ग्रंथालयाचे सभासद आहोत, ग्रंथालयाचे पदाधिकारी आहोत आणि या ठिकाणी आदरणीय मंचावरती संस्थेचे अध्यक्ष आणि गुरु ठाकूर सर आहेत, ग्रंथालय संचालक गाडेकर साहेब आहेत. तर आपण सर्व मिळून सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवूया. मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही, फक्त एका मिनटात मला एक थोडंसं सांगायचं आहे. एक छोटंसं रोपटं असतं नाही का, ग्रंथालय सुरू करताना छोटं जसं झाड लावतो, ते झाड लावल्यानंतर मोठं होतं, त्याला गुरु ठाकूर सरांनी सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी खतपाणी जर प्रॉपर वेळी मिळालं तर ते धीरे धीरे बहरतं आणि बहरल्यानंतर मग म्हणतो की नाही आता झाडाचा वटवृक्ष झालेला आहे. वटवृक्ष झाल्यानंतर त्या वटवृक्षाची नेमकी फांदी कुठली आहे किंवा मूळ कुठलं आहे हे शोधणं जसं कठीण आहे, तसं या संस्थेची जेव्हा ज्यांनी सुरुवात केली त्यानंतर ती संस्था कशी कशी वाढत गेली आणि त्यानंतर त्या वाढीमध्ये किती लोकांचा सहभाग लाभलेला आहे. त्या संस्थेमध्येच नाही तर त्या संस्थेमध्ये जे जे सभासद होऊन गेलेले वाचक सभासद, त्या सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. इथून अनेक साहित्यिक होऊन गेलेले आहेत, अनेक साहित्यिकांनी या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी बघतोय की 54 वर्ष ना, 54 वर्ष त्या सातत्याने सभासद आहेत आपल्याकडे वाचक म्हणून. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण संस्थेची 100वी साजरी करतोय त्या संस्थेचे 54 वर्ष सभासद असलेल्या व्यक्तींचा आपण आज सन्मान करतोय, ही खूप आनंदाची बाब आहे. म्हणून
हा संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे आता. म्हणजे सुरुवातीला जे छोटंसं झाड लावलेलं होतं, छोटेखानी ग्रंथालय सुरू केलेलं होतं, आज ते वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हा सर्वांना आजच्या शतकोत्तरीच्या समारंभाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो. एक जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून माझ्या कार्यालयातर्फे आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. संस्थेचे पदाधिकारी यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आणि संस्थेचे कर्मचारी नेहमी आमच्या संपर्कात असतातच. खरं म्हणजे या संस्थेचं एक वैशिष्ट्य असं आहे की मला जेव्हा केव्हा म्हणजे मी रामागराला जेव्हा प्रभारी म्हणून काम करत होतो आणि इथे मुलुंडला तर आहेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून, पण मला जेव्हा शासनाकडनं पुस्तकाची मागणी व्हायची किंवा मंत्री महोदयांकडनं मागणी व्हायची किंवा लोकप्रतिनिधीकडनं मागणी व्हायची, तेव्हा प्रायोरिटी बेसवरती माझ्या नजरेसमोर काही 3-4 ग्रंथालय राहायचे. म्हणजे जर रामगराला माझ्याकडे उपलब्ध नसेल तर मग आपल्या जिल्ह्याचं ग्रुप तयार केलेला आहे. जिल्ह्यामध्ये जे 34 ग्रंथालय आहेत त्यांचा आपण एक ग्रुप तयार केलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपवर, आणि एम सबर्बन म्हणून. आणि त्यामध्ये ती माहिती टाकली की 3-4 लोकांकडनं असा पटापट रिप्लाय यायचा माझ्याकडे. त्यात पहिलं नाव राहायचं श्रीवा फाटक ग्रंथालय, एक नॅशनल लायब्ररी, नचिकेळकर ग्रंथालय आणि सुधा मॅडमचं ग्रंथालय. तर असे एक 4-5 ग्रंथालय आहे की ज्याच्याकडनं जर कदाचित त्यांनी बघितलं नसेल तर लगेच माझा फोन जायचा आणि माझा फोन गेल्यानंतर अवघ्या 2 मिनटामध्ये मला रिप्लाय यायचा आणि पुस्तक अवेलेबल आहे म्हणून असे 4-5 कमेंट फटाफट यायचे. मग जिथनं जे सोयीस्कर असेल मग त्यांच्याशी माझं कम्युनिकेशन व्हायचं आणि माझा माणूस अर्ध्यापर्यंत यायचा आणि तिकडनं अर्ध्यापर्यंत बुक्स अवेलेबल होऊन जायचं. म्हणजे अवघ्या 2 तासामध्ये आम्ही तिथपर्यंत पुस्तक अवेलेबल करून द्यायचं. तर ही एवढी चांगली सोय आपण या ठिकाणी अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. आणि म्हणून एवढी तत्पर सेवा देताना आपल्या कर्मचाऱ्यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो. कर्मचाऱ्यांना जे मनापासून सपोर्ट केला आहे आपण सर्वांनी, म्हणजे पदाधिकाऱ्यांनी, त्या संस्थेचे पदाधिकारी, ग्रंथालयाचे पदाधिकारी, या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि एवढंच नाही तर ही संस्था सुस्थितीत आणि चांगल्या प्रकारे चालावी, एवढंच नाही तर त्याचा चांगल्या प्रकारे लाभ ज्या लोकांनी घेतला असे आपण सर्व वाचक सभासद आहात. त्यामुळे आपणा सर्वांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि दिवाळीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद बनसोड सर. यानंतर मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष मुकुंद चितळे यांना विनंती करते की त्यांनी समारोप आणि आभार प्रदर्शन करावं. हे झाल्यानंतर पुढील कार्यक्रम लगेचच सुरू होणार आहे आणि त्याची सूत्र मी समिती सदस्य श्री विकास साटम यांच्याकडे सुपूर्द करते. नमस्कार. पुढल्या कार्यक्रमाची सूत्र हे संपल्यानंतर मिळतील. स्टेजवर असलेले महानुभाव आणि आपण सर्वजण, दिवाळीचा पहिला दिवस असून सुद्धा इतक्या संख्येने तुम्ही आलात, खरंच मनापासून कौतुक वाटतं. आत्ता जे काय आपण 3 लोकांकडनं 3 विषय ऐकले त्याच्यावर माझ्या मनात काय काय प्रतिक्रिया उमटल्या तेवढंच एक 5 मिनटात तुमच्यासमोर कथन करतो. एक तर संस्थेबद्दल जे बोलणं झालं, पटकन मला आठवलं की संस्थेने सुरुवात केली गणपती उत्सवाने 1921 साली. 1921 साली गणपती उत्सव सुरू झाला. जेव्हा 100 वर्ष झाली तेव्हा आपले देशाचे पंतप्रधान मोदी इथे आपणहून दर्शन घ्यायला येऊन गेले. म्हणजे पंतप्रधानांनी कळवलं की मला जी संस्था गणपती उत्सव म्हणून पाळते, रस्ता साईडचा गणपती नाही, अशा ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून ते इथे आले. 1923 साली संस्था स्थापन झाली. त्याची आपण मागच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण केली आणि 1925 साली ग्रंथालय स्थापन झालं. म्हणजे आपले जे पूर्वज होते त्यांनी किती विचार केला बघा. पहिलं देवाचे पाय धरले, गणपती उत्सव, संस्था सुरू केली आणि पहिली काय शाखा उघडली तर ग्रंथालय शाखा उघडली. म्हणजे कुठल्याही विषयाला आपण महत्त्व देतो ते किती देतो, तर हे संपूर्ण महत्त्व त्यावेळी त्या 100 वर्षापूर्वीच्या लोकांनी दिलेलं आहे.
गुरु ठाकूर आपल्याशी आले, त्यांनी त्यांच्या पद्धतीने फार छानपणे कविता सांगितली. आम्हाला खरंच आनंद झाला. तुम्हाला परत परत बोलवायला लागेल, कारण दरवेळी नवीन कविता ऐकायला मिळेल. पुस्तक हा विषय बऱ्यापैकी आला, त्यामुळे 1-2 पुस्तकांची नावं घेतो. एक पुस्तक आहे टॅलेंट इज ओव्हरस्टेटेड. कॉल्विन म्हणून पुस्तक आहे. त्यात त्यांनी फार छानपणे लिहिलं आहे की आपल्याला असं वाटतं की हे जन्मजात सगळी माणसं मोठी असतात, आणि त्यात असं त्यांनी शांतपणे लिहिलं आहे की माणूस जन्मजात मोठे असणारी 1% पण कमी असतात. बाकी सर्व जी माणसं मोठी होतात ती लहानपणापासून ठरवतात की आपल्याला काय करायचं आहे, त्या विषयातला आपला गुरु ठरवतात आणि त्याप्रमाणे आपल्या ध्येयाची वाटचाल करतात. आणि जे कोणी याप्रमाणे ध्येयाची वाटचाल करतात ते मग पुढे जाऊन कवी, लेखक असे होऊ शकतात. गुरु हे जे नाव आहे, तर हा शब्द थोडासा मी पोटफोड करतो त्याची. इंग्रजीत म्हटलं तर GURU, आणि हे थोडंसं हिंदी आणि असं काहीतरी विचार केला तर GURU. अहो तुम्ही स्वतःच तुम्ही आहात. आज गुरु ठाकूरने आपल्याला सुरुवातीला काय सांगितलं की मी मोठा कसा झालो, तर मी पुस्तकं वाचून मोठा झालो. इन शॉर्ट, आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपण आपली पुस्तकं वाचली पाहिजेत. हा त्यांनी एक आपल्याला छानपणे मंत्र दिला. खरंच आभार. पुढचं जे बोलणं झालं गाडेकर यांचं, तर त्यांनी फार छानपणे सांगितलं आणि मला ते आवडलं. कारण पार्ल्यासारख्या संस्थेत जर आपण प्रामाणिकपणे नाही बोललात तर कुठेच बोलू शकणार नाही. त्यामुळे अतिशय आवडलं. तुम्ही दिलेली सूचना आम्हाला मान्य आहे. ही जे काय आज जे काय प्रकाशित झालेलं आहे ते कुठलेही मूल्य न घेता दिलं जाईल. आता हे मी बोलल्यानंतर मला बहुतेक शाखावाले ओरडतील, पण ते मी बघून घेईन नंतर. कारण आमच्याकडे शाखा भरपूर आहेत, त्यामुळे त्या शाखेचं बजेट कोलमडलं की ते मला सांगणार की माझं बजेट गेलं आहे. परंतु त्याच्यापेक्षा मोठा विचार आहे जो तुम्ही मांडलात तो, की जर ती स्मरणिका असेल तर ती स्मरणिका सगळ्यांना नीटपणे मिळणं आणि ग्रंथालयाचा प्रसार होणं याला जास्ती महत्त्व आहे. आणि त्याच्यामुळे तुमची सूचना प्रेमाने आम्ही स्वीकारतो. आणखीन त्याच्याकडनं आपल्याला जी माहिती कळली की बा राज्यात किती ग्रंथालय आहेत, एकंदर किती, 100 वर्षापेक्षा जास्ती किती, हे ऐकून खरंच आपली माहिती किती अधुरी आणि अपूर्ण असते याची जाणीव झाली. त्यांनी सांगितलं नंबर की 140 संस्था 100 वर्षापेक्षा जास्ती जुन्या आहेत. ग्रंथालयं 11,157 आहेत. म्हणजे आपण यूट्यूब वाचून जे काय आपलं ज्ञान पागळतो ते ज्ञान पाजळणं आपण थोडंसं कमी केलं आणि अशा व्यक्तीकडनं जर आपण ऐकलं तर आपण जास्ती खरं बोलू शकू याचा आपल्याला स्वतःला अंदाज लागतो. हा जो काही विचार आहे की पुस्तक वाचन क्रिया कमी होते वगैरे वगैरे, तर त्यांनी फार छानपणे सांगितलं की वाचन क्रिया कमी होत नाही, मे बी कॅटेगरी बदलत असेल वगैरे. त्याच्यामुळे मला आणखीन एक गोष्ट आठवली ती सांगतो मी तुम्हाला. एक 10-15 वर्षापूर्वी मी सिडनॅमला स्टुडंट होतो आणि त्यानंतर मी शिकवायला पण होतो. तर आम्हाला जे प्रोफेसर होते त्यांचं नाव केळकर, ते त्यांचं वय वर्ष 85 असताना पार्ल्यात आले होते. त्यांना मी ऑफिसला घेऊन गेलो आणि त्यांना ऑफिस वगैरे दाखवलं आणि मग जरा चहा वगैरे पिताना बसला असताना त्यांनी मला विचारलं, काय रे तू काय वाचतोस? जस्ट 10 वर्षापूर्वी आलेली गोष्ट आहे. तर तू काय वाचतोस म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं की बाबा इन्कम टॅक्स वाचतो, कंपनी ॲक्ट वाचतो, अकाउंटिंग ऑडिटिंग वाचतो. त्यांनी शांतपणे माझ्याकडे बघितलं. ते म्हणे ह्याला वाचन नाही म्हणत, याला व्यवसाय करता केलेली वेळेची इन्व्हेस्टमेंट म्हणतात. हा विचार ते शिक्षक असल्यामुळे मला त्यावेळी जस्ट 10 वर्षापूर्वी इतके छानपणे देऊन गेले. ते म्हणे तू ह्याच्यापेक्षा आणखीन काय वेगळं वाचतोस का सांग. मग त्यांना मी जेव्हा 4-5 पुस्तकं सांगितली ते म्हणे हा ठीक आहे, याचा अर्थ तू वाचक आहेस. मला वाटतं आपण जे काय वाचतो हे जर आपण फक्त यूट्यूबवर वाचत असलो तर आपण वाचक नाही, हे पहिलं लक्षात घेऊया. म्हणजे कोणाबद्दलही काही व्हॉट्सअपवर, यूट्यूब नाही व्हॉट्सअपवर, म्हणजे कोणाबद्दलही अनादर नाही, परंतु इकडला माल तिकडे वाटणं आणि वेचणं आणि विकणं याच्या पलीकडे व्हॉट्सअपवर काही चालत नाही. जी माणसं एकमेकाला भेटली तर बोलत पण नाहीत, अशी माणसं एकमेकाला रोज गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, हाऊ नाईस यू आर वगैरे वगैरे करत असतात. तर आपण किती नाटकी बनत चाललो आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि त्याच्यामुळे आज जे काय आपण ऐकलं त्यात लक्षात आलं की वाचन म्हणून ते करायचं असेल तर मी माझा व्यवसाय सोडून काय वाचतो याला अतिशय महत्त्व आहे.
आणि तसं वाचन करणारी माणसं इथे आहेत म्हणून हे वाचनालय 100 वर्ष राहू शकलं. आज ज्यांचा वाचकांचा म्हणून आम्ही सत्कार केला, वय वर्ष 91 फक्त, आणि गेले किती वर्ष, 54 वर्ष वाचतायत. मला वाटतं आज काही लोकांचं वय पण तेवढं थोडंसं पुढे मागे असेल. तर या वयात पण वाचनाची हौस ठेवणं आणि तो उत्साह ठेवणं हे जे आहे ना, ते आपण शिकण्यासारखं आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला बनसोड साहेबांनी पण भरपूर माहिती दिली. 1-2च गोष्टी आणखीन डोक्यात येतात. आपण सगळे अथर्व शीर्ष म्हणतो आणि अथर्व शीर्षामध्ये जे काही स्तोत्र आहे ते बऱ्याच लोकांना येतं, त्यामुळे ते पूर्ण म्हणण्यात काही अर्थ नाही. पण त्यांनी म्हटलं आहे की अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम, आणि आपण सगळं म्हणत असतो ते. आणि बहुतेक आपल्या सगळ्यांचा एक समज असा असतो की आपण गणपतीचं कौतुक करतोय, गणपतीचं आपण स्तोत्र म्हणतोय, आणि मग कोणी 11 वेळा म्हणतो, कोणी 100 वेळा म्हणतो, कोणी 1000 वेळा म्हणतो वगैरे वगैरे. एक धनंजय गोखले म्हणून त्यांनी एक छान पुस्तक लिहिलं आहे की एखादी तरी ऋषा अंगीकारावी. त्यात त्यांनी एकदम वेगळा विषय मांडला आहे. ते म्हणजे तुम्ही या अथर्व शीर्षाकडे वेगळ्या पद्धतीने बघा. हे तुम्हाला स्वतःला सांगताय. अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवधातारम, म्हणजे जे काय करायचं ते मी करू शकतो, आणि जर मी केलं तर मी कुठेतरी योग्य दिशेने प्रवास करू शकतो. हे सांगण्याचा उद्देश असा की बऱ्याचशा ठिकाणी दुसऱ्याला नाव ठेवणं सोपं असतं, पण आपण काय करतो याचा विचार केला. अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुषा नमो शिष्यम, भरपूर मोठं आहे. प्रत्येक विषयाचा जर त्याप्रमाणे अभ्यास केला की मी माझ्या प्रगतीसाठी काय केलं पाहिजे, आणि त्यासाठी वाचनालय एवढी चांगली जागा नाही. त्यामुळे संस्थेतर्फे एवढंच म्हणेन की तुम्ही तर वाचनालय सभासद असाच, आणखीन सभासद करा, म्हणजे आत्ता जी आम्ही स्मरणिका देणार आहोत त्याचे आम्हाला पैसे मिळून जातील. पैसे मिळवणं हा उद्देश नाही आहे, पण आज जे वाचनालयाचे 3000 मेंबर आहेत ते उद्या 6000 कसे होतील ही आपली इच्छा आहे. कारण वाचनालयाचे जेवढे सभासद वाढतील तेवढं वाचनालय म्हणून ते पुढे टिकेल. आणि नंतर संस्था आणि वाचनालय म्हणून एवढंच म्हणेन की आता कधीकधी असं असतं की 101 वर्ष झाली म्हणजे आपण काहीतरी फार मोठं केलं असं वाटायला लागतं. त्यामुळे मी संस्थेत आणि वाचनालय दोघांनी सांगतो की आत्ता आपण 1 वर्ष झालं असं म्हणून आपण काम सुरू करूया. 100 मागच्या लोकांनी केलं, आपलं हे पहिलंच वर्ष आहे, दुसरं वर्ष आहे असं म्हणून आपण काम सुरू करूया. तर तो कामाचा जो उत्साह आहे तो उत्साह आपल्याकडे टिकेल. नाहीतर पूर्वजांच्या पुण्याईवर आम्ही राहत राहिलो तर ते वाढू शकत नाही. आणि एक म्हणजे कुठलाही स्वाभिमान म्हणजे असं फार बोस्टिंग न करता एवढंच म्हणेल की या संस्थेत कधीही माणूस संस्थेपेक्षा मोठा झाला नाही, म्हणून ती संस्था टिकली आणि संस्था वाढली. जिथे जिथे माणसं संस्थेपेक्षा मोठी होतात त्यांचे वेगळे प्रकार होतात. इथे आलेला प्रत्येक माणूस संस्थेसाठी काम करतो, तो संस्थेचा एक भाग म्हणून काम करतो, आणि त्यामुळे आपल्याला वाचनालयाचं 1च वर्ष आहे, अजून काम करूया असं म्हणून आपण उत्साहाने सुरू करूया. या कार्यक्रमाला आपण सगळे आलात, तिन्ही मान्यवर आले, तिघांचाही मनपूर्वक आभार आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. या इथे कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि 1-2 मिनटात त्या म्हणल्याप्रमाणे पुढचं सूत्र ज्यांच्या हातात त्यांना घ्यायला सांगतो आणि लगेच दुसरा कार्यक्रम सुरू होईल. धन्यवाद.